BSF कॉन्स्टेबल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। BSF कॉन्स्टेबलची भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे BSF कॉन्स्टेबल या भरतीमध्ये। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू होत आहे, तर ऑनलाईन पद्धतीने 24 ऑगस्ट 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे 23 सप्टेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे BSF कॉन्स्टेबल या भरतीमध्ये। तर BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे। आणि BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपलं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये सर्वात अगोदर ग्राउंड एक लक्षात ठेवा। तर BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोण देणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आणि या भरतीची जाहिरात सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून BSF कॉन्स्टेबल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, BSF कॉन्स्टेबलची जी भरती आहे हे 1121 जागांसाठी ही भरती चालू आहे, एक लक्षात ठेवा। आणि यामध्ये फक्त 12वी पास लागते। त्याचबरोबर महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना यामध्ये फॉर्म भरता येते। तर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे 24 ऑगस्ट पासून चालू होतं आणि 23 सप्टेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। वयोमर्यादा जर आपण विचार केला BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। ओपन कॅटेगरीचे असाल तर, SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येते। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं या भरतीमध्ये जे वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, तर ते 23 सप्टेंबर 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। आणि फीचा जर विचार केला, जनरल OBC कॅटेगरीसाठी आणि EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आले। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही। आणि महिला उमेदवार तर तुम्ही असाल SC/ST OBC EWS NTB जॉब SBC SBC कोणत्या कॅटेगरीचे तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फी नाही आहे। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे BSF कॉन्स्टेबलची ही जी वॅकन्सी निघाली एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरते ते सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, पहिलं जे पद या ठिकाणी BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये आहे तर हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटरचं पद आहे आणि 910 जागा यामध्ये आहे। आणि यामध्ये जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलं आहे 60% गुणांसह आपण 12वी उत्तीर्ण पाहिजे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ, तरच आपल्याला फॉर्म भरता येते। किंवा मग ITI आपला यामध्ये असला पाहिजे, जसं रेडिओ अँड टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक, इंजिनिअरिंग ऑफ कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग, त्यात असिस्टंट, त्याचबरोबर डाटा प्रिपरेशन अँड कम्प्युटर सॉफ्टवेअर, जनरल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, त्याचबरोबर डाटा एंट्री ऑपरेटर। त्याचबरोबर दुसरे जे पद आहे कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिकलचं पद आहे 211 जागा। आणि यामध्ये जे शैक्षणिक पात्रता 60% गुणांसह 12वी पाहिजे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ, आणि त्याचबरोबर आपला किंवा मग आपला यामध्ये ITI असला पाहिजे। कोणता ITI असेल तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। तर मी तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये, तर सर्वात अगोदर आपलं पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, यामध्ये मैदानी चाचणी असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया। तर सर्वात अगोदर जे BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये काय ग्राउंड उंचीचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 168 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते। छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे सर्वच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी, फक्त ST कॅटेगरीचे सोडून, मुलं आणि मुली। आणि ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर पुरुष उमेदवारांसाठी 162.5 सेंटीमीटर उंची लागते। महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागते। छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये, तर पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे, जो की 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग आपल्याला 6.5 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि 6.5 मिनिटापेक्षा जर जास्त टाइम झाला तर त्यांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। आणि दुसरा इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर आपल्याला लॉंग जंप मारावं लागणार आहे, 11 फीट 3 चान्स त्यामध्ये भेटणार आहे। आणि त्याचबरोबर तिसरा इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी हाय जंप आपल्याला मारायला लागते 3.5 फीट, ठीक आहे। तर हे 3 इव्हेंट या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे। 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 4 मिनिटांमध्ये मारायचे। जे आपण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 4 मिनिटांमध्ये मारणार आहे तर ते रनिंग या ठिकाणी पास असणार आहे, क्वालिफाय असणार आहे। आणि
त्याचबरोबर 4 मिनिटापेक्षा जर टाईम आपला गेला जास्त तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. दुसरा दौड महिला उमेदवारांसाठी तर तो आहे आपल्याला लॉंग जंप मारावं लागणार आहे, 9 फीट लॉंग जंप मारावं लागणार आहे. आणि तिसरा दौड महिला उमेदवारांसाठी हाय जंप आपल्याला मारावं लागणार आहे 3 फीट. अशा प्रकारे इव्हेंट आहे. 3-3 चान्स आपल्याला भेटणार आहे लॉंग जंप आणि हाय जंपसाठी. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला ग्राउंड असणार आहे. ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, पेपर. तर पेपर 100 मार्काचा असणार आहे आणि 200 मार्काचा टोटल पेपर असणार आहे. 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये फिजिक्सचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, केमिस्ट्रीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामर आणि जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे. आणि पेपरसाठी जो आपल्याला टाईम भेटणार आहे 2 घंटेचा टाईम भेटणार आहे. एक तर हिंदीमध्ये पेपर देता येते किंवा इंग्रजीमध्ये आपल्याला पेपर देता येते. आणि पेपरमध्ये जे निगेटिव्ह मार्किंग जे ठेवण्यात आले तर 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये पेपरमध्ये ठेवण्यात आलेली आहे. तर 4 जर प्रश्न आपण चुकवले तर एक आपल्या यामध्ये मायनस होणार आहे. अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग आहे. तर 5 सर्वात अगोदर मैदानी ग्राउंड होणार आहे BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, असे संपूर्ण निवड प्रक्रिया BSF कॉन्स्टेबल भरतीची आहे. तर या भरतीची संपूर्ण जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर बघू शकता BSF कॉन्स्टेबल भरतीची ही संपूर्ण जाहिरात आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे चालू झाले BSF कॉन्स्टेबल भरतीचे. तर बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आणि हे जर तुम्हाला पूर्ण जाहिरात पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून आपण त्या ठिकाणी जॉईनिंग करू शकता आणि त्यावर ज्या विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण जाहिरात तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपण उंचीचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 168 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर आणि त्याचबरोबर छाती यामध्ये 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. आणि ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी लागते. आणि त्याचबरोबर महिला उमेदवार जर ST कॅटेगरीच्या असाल तर 150 सेंटीमीटर यामध्ये महिला उमेदवारांसाठी उंची लागते. त्याचबरोबर छाती ST कॅटेगरीची असाल तर छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे. तर सर्वात अगोदर BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे. तर 1600 मीटर रनिंग आहे 6.5 मिनिटामध्ये. त्याचबरोबर दुसरा इव्हेंट लॉंग जंप 11 फीट पुरुष उमेदवारांसाठी आणि तिसरा इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी 3.5 फीट हाय जंप आहे. हे 3 इव्हेंट असणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं 800 मीटर रनिंग आहे 4 मिनिटामध्ये. त्याचबरोबर 9 फीट लॉंग जंप मारावं लागणार आपल्याला, त्यासाठी 3 चान्स भेटणार आहे. त्याचबरोबर हाय जंप आपल्याला मारायचे 3 चान्स त्यामध्ये हाय जंपमध्ये आपल्याला भेटणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या यामध्ये ग्राउंड असणार आहे. आणि ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपली काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे. तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, फिजिक्सचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मॅथमॅटिक्सचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे म्हणजे गणिताचे, आणि केमिस्ट्रीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आणि इंग्रजी ग्रामरचे आणि जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे आणि पेपरसाठी 2 घंट्याचा टाईम भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. 4 प्रश्न जर चुकवसाल तर 1 मायनस आपल्या यामध्ये होणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया BSF कॉन्स्टेबल भरतीची आहे. आणि 24 ऑगस्टपासून फॉर्म चालू होत आहे आणि 23 सप्टेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे.